श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी कुरडया बनवत आहे। हे बघा, चुलीवरती त्याचं थोडं मेजरमेंट दाखवत आहे। चूल पेटवून घ्यायची पहिले, नंतर पाणी ठेवायचं। तर चला चूल पेटवते। अशा प्रकारची चूल पेटवणी चालू आहे। कसे चुलीचे वरती थोडं लवकर शिजून पण येतं आणि गॅसची पण बचत होते। आणि त्यातली त्यात गावी तर असेच असतं, चुलीवरतीच बनवतात। मी भाकरी पण चुलीवरती बनवते, चपात्या बनवते, भाजी वगैरे बनवते गॅसवरती। हे बघा, पाणी ठेवलं, ती गुंडी चरवी काय म्हणतात ते 2 भरून ठेवले। 2 गुंडी पाणी ठेवलं होतं गरम करायला, त्यातले 1 गुंडी काढून घेतली आणि 1 गुंडी आदण ठेवलं। मग हे एक आदलीभर आहे, आदलीभरला 1 गुंडी पाणी लागलं आहे। आणि बघा, खूप मेहनत असते याला। एक पण त्याच्यात गुठळी आली नाही, काही नाही, खूप छान। बिचारी एक बाजूवाली होते, तिने मला दिले इकडे गावी, ते हटून दिलं मला घोटून, कारण मी कधी असं घोटून घेतलेले नव्हते। कारण शहरामध्ये तर एवढे काही जागा पण नसते, चुलीवर एवढं घोटायला पण जमत, इकडे चूल पण नसते। आत्तापर्यंत शहरामध्येच होते, त्यामुळे मी कधी केलेच नव्हते कुरडया। कारण मला माझी नणंद देत होती कुरडया, त्यांच्याकडं नाशिकला खूप कुरडया बनवतात। हे पहिलंच वर्ष मी स्वतःहून बनवलं आहे। गेल्या वर्षी कुरडया नव्हत्या बनवल्या, 1-2च वर्ष झाले मला इकडे येऊन। गेल्या वर्षी कुरडया बनवल्या नव्हत्या, पापड आणि पापड्या बनवल्या होत्या। आणि ह्या वर्षी थोडं म्हटलं बनवून घेऊया, सणाला लागतात कुरडया। आमची इथं पित्राला आणि जाणाई असते, त्याला जाणाईला लागतात। हे बघा, अशा प्रकारचे कुरडया झाल्या आहेत, खूप छान झाल्या। आणि थोडे वेडे कमीच टाकले, 2-2 वेड्याचेच बनवले, कारण तेलामध्ये मोठ्या वेड्याचे बनवल्या तर तेल जास्त लागतं। आपलं नॉर्मली तेलामध्ये हे बरं पडतं, छोट्या टाकलं तर। हा चीक मशीनने घेतला आहे, कारण ती मशीनने खाली रस निघून जातो, म्हणजे चुरा होत नाही आहे। मिक्सरमध्ये त्याच्यावरचा कोंडा पुरा मिक्सरमध्ये बारीक होतो, त्यामुळे थोडं तांबूसपणा येतो, असा एकदम पांढरा शुभ्र येतो। कुरडया चीक घ्यायचा मशीनमधून। मशीन आत्ता आल्या आहेत गावी बी, पहिले नव्हत्या। आणि तुम्हाला आवडले का माझं? कारण काय पूर्ण प्रॉपर दाखवायला भेटले नाही, कारण हात त्याच्यामध्ये चिक हाताला लागलेला, त्यामुळे मोबाईल पकडता नाही आला, सर्व गोष्टी दाखवायला जमले नाही। एकटीमुळे थोडं प्रॉब्लेम झाला, मोबाईल पकडायला पण कोणीच नव्हते। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।